नमस्कार, कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार खूप दिवसांनी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कोकणामध्ये आता सगळ्यांनाच माहिती आहे, पाऊस असेल किंवा शेती असेल, अंकित तुम्हाला व्हिडिओ दाखवतोयच. आणि आता सगळ्यांना माहिती आहे, साधारणतः 60 ते 65 दिवसांचा कालावधी आहे आणि याच्यानंतर आपल्या बाप्पांचा आगमन आपल्या या कोकणामध्ये होणार आहे. मोठी मैफल रंगणार आहे. सगळ्यांना माहिती आहे की बाप्पांचं आगमन कोकणामध्ये होणं अतिशय मोठी आनंदाचीच बाब आहे. आणि आजचा हा ब्लॉग या तुम्ही अगदी थंबनेल बघितलाच असेल की आपण जातोय की आत्ताच्या घडीला कोकणामध्ये पाऊस सुरू झाला आहे आणि साधारणतः जुलै महिना उजाडलेला आहे आणि आपले बाप्पा आता आकार घेऊ लागलेत. आणि याचंच आजचं आपण चित्रण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या या कोकणची दुनिया हे चॅनल आहे या ठिकाणी देणार आहोत. माझाच एक मित्र आहे, तो स्वतः मूर्ती घडवतो, आपल्या बाप्पांना आकार देतो आणि अशाच ठिकाणी आज आपण जाणार आहोत. साधारणतः आपण आता जाणार आहोत पोयनार या गावी. अगदी पूर्वीपासून म्हणजेच अगदी त्यांच्या वडिलांपासूनचा हा व्यवसाय मूर्ती बनवण्याचा तो माझा मित्र करतोय. प्रणव नाव आहे त्याचं. आपण थोड्याच वेळात आपल्या गावापासून पोयनार या गावी जाणार आहोत. साधारणतः अगदी 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. जसं आपलं हिरवळीने नटलेलं गाव आहे तसंच डोंगरांच्या कुशीमध्ये वसलेलं हे पोयनार गाव आहे. ते गावसुद्धा तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. चला तर वेळ न घालवता आपण आता प्रस्थान करूया पोयनार या गावी. आपले जे बाप्पा आहेत ते आकार घेत आहेत, तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला. तर खरंच निसर्गाच्या सानिध्यात वसलेले पोयनार हे गाव आहे. दादाने तुम्हाला सांगितलंच. आणि आता आपण आलो आहे प्रणवदाचं घर आहे इथे जवळच. तुम्ही त्या साईडला बघू शकता. तिकडे दाखव, तिकडे बघू शकता. तर तिथे जवळच घर आहे. आता आपण इथे गाडी लावली आणि तिकडे जाणार आहोत. आणि आता तुम्हालाच गणपती बाप्पांचं दर्शन होणार आहे लवकरच. दादा आपला तिकडे पोचला आहे. आता आपण जातो आहे तिकडेच. ते बघा त्या साईडला मागे बघू शकता, तिकडे दादा आणि तिकडेच प्रणवदाचं घर आहे. तर आता आपण जाणार आहोत तिकडेच. आणि या साईडला बघितलं गेलं ना तर मागे इकडेच मराठी शाळा पण आहे, बरोबर प्रणवदाच्या घराच्या त्या साईडला. तर आता जाऊया. इकडे आपली गणपती चित्रशाळा आहे, त्रिमूर्ती गणपती चित्रशाळा आहे. तर आता आतमध्येच जातो आहे आपण आणि तुम्हाला आता गणपती बाप्पांना पाहायला भेटणार. चला आता आतमध्ये जाऊया. तर आपण आलेलो आहोत प्रणवच्या घरी आणि येथे पाहू शकता की आपल्या आजूबाजूला बाप्पांच्या मूर्त्या आहेत, आकार घेऊ लागलेल्या आहेत. आता आपण प्रणवलाच भेटणार आहोत आणि मग या ठिकाणी आपले जे बाप्पा आहेत वेगवेगळ्या अवतारामध्ये आहेत, तर त्यांची पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉग आपण पाहणार आहोत. तर प्रणव आहे इथे आणि आजूबाजूला बघू शकता बाप्पांच्या मूर्ती आहेत. आपले बाप्पा आता आकार घेत आहेत आणि माझाच मित्र आहे प्रणव. साधारणतः अगदी त्याच्या वडिलोपार्जित हा व्यवसाय त्याचा दरवर्षी चालू असतो. थोडक्यात तो आपल्याला माहिती देईल. साधारण म्हणजे तुमच्या इथे अगदी तुझी आवड कशी निर्माण झाली आणि तुमच्या घरामध्ये कसा हा व्यवसाय किंवा अगदी गणपतीच्या दिवशीपर्यंत तुमचं हे काम चालू असतं, कसं शेड्यूल असतं, फक्त ते आम्हाला थोडक्यात सांग. गणपतीचा कारखाना माझे आजोबा पिढी जात असल्यापासूनच आहे. म्हणजे पहिल्या तुम्ही तेव्हा हाती बनवण्याचं काम आजोबा अगोदर हाती काढायचे. साधारण किती मूर्त्या आजोबांच्या हातून, म्हणजे अख्खं तुमचं पोयनार तरी गाव मोठं आहे, होतं. म्हणजे साधारणतः किती मूर्त्या त्यावेळी अगदी हाती 100-150 गणपती असायचे. 100-150 गणपती हाती बनवण्याचं काम. आणि तेव्हा काय पीओपी वगैरे हा प्रकार जास्त पूर्वी नव्हता.
पीओपी आता एक 20 वर्षामध्ये झाला. हा 20 वर्षामध्ये अगदी अगदी त्यांच्या वडिलोपार्जित म्हणजे हा व्यवसाय दरवर्षी चालवला जातो. आणि सर्वात प्रथम हाती मूर्ती, आणि आता सुद्धा तुम्ही हाती मूर्ती शाडूमातीच्या होतं. शाडूमातीच्या काही मूर्त्या बनवल्या जातात आणि बाकीच्या मोठ्या प्रमाणावरती आहेत त्या POP पीओपीच्या. साधारण काय अगदी या 2-3 महिन्याची रेलचेल कशी असते तुमची यामध्ये? सुरुवातीला जून पाऊस पडायला लागल्यापासून ते अगदी गणपती जाईपर्यंत त्या टायमिंग पर्यंतचं रुटीन बोलाल तर पूर्ण बिझी शेड्यूल असतं. अगदी रात्री उशिरापर्यंत. म्हणजे साधारण मूर्ती आणता कधी तुम्ही? मेच्या एंडिंग पर्यंत. मेच्या एंडिंग पर्यंत. आणि हे काम अगदी गणपतीच्या दिवसापर्यंत चालत असतं. तर असं हे शेड्यूल त्यांचं आहे, अतिशय बिझी शेड्यूल आहे. त्यामुळे ह्या शेड्यूलमधून आपण हा त्यांचा आता वेळ घेतोय. त्याबद्दल आता आपण बाप्पा देखील पाहणार आहोत. अजून आपल्या बाप्पांचा जो आकार आहे अजून पूर्णत्वास आलेला नाही आहे. आपले बाप्पा आकार घेत आहेत. आजचा हा पहिला व्लॉग आपण पाहणार आहोत. याच्यानंतर आपण परत साधारण अजून किती दिवसांचा कालावधी लागेल आपल्याला? अजून 2 महिने. अजून 2 महिन्यांचा अजून गणपती बाप्पांना विराजमान होण्यासाठी वेळ आहे. मग तोपर्यंतचा कालावधी आपण नंतर पुन्हा एक ब्लॉग व्हिडिओ करणार आहोत, जिथे आपल्याला परिपूर्ण आपले बाप्पा आपल्याला पाहायला मिळतील. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आकार घेणारे बाप्पा पाहणार आहोत. नक्कीच तुम्हाला देखील आपल्या ब्लॉगमध्ये आवडतीलच. आणि तुम्हाला जर वेळ भेटला, प्रणव आपल्याला सांगणारच आहे त्याच्या चित्रशाळेचं नाव त्रिमूर्ती गणपती चित्रशाळा. त्रिमूर्ती गणपती चित्रशाळा पोयनारमध्ये आहे. तुम्हाला आपण गाव सुरुवातीला दाखवलेच आहे आणि यापुढच्या काही व्हिडिओमध्ये पोयनारचं गाव कसं आहे हे सुद्धा तुम्हाला आपण दाखवणार आहोत. तर आता आपण पाहूया की आपले बाप्पा आकार कसे घेत आहेत ते आपण पाहूया. सोबत अंकितसुद्धा आहे, तो दाखवेलच तुम्हाला. चला तर पुढे जाऊया. आपण त्या बाजूचे गणपती बाप्पा बघितले. आता घराच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा गणपती बाप्पा आहेत. तिथे पण तेच काम चालू आहे रंगकामाचं. आपण तिथल्या आता छान छान मूर्ती आपण पाहूया. इथे सुद्धा बाप्पा आहेत आणि दादा इथे काय अगदी सुरुवातीची प्रोसेस मूर्तीला अगदी छानपैकी घासून वगैरे ती कलरसाठी तयार केली जात आहे. ते सुद्धा इथे करत आहेत. बघा, अजून 2 महिन्यांचा कालावधी यासाठी लागेल. कलर, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आपण बघणारच आहोत. तर सगळीकडे बाप्पाच पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या अवतारामध्ये. आणि आता या बाप्पांना नवा आकार देण्याचं काम इथे चालू आहे. तुम्ही बघतायच की आता साधारणतः जुलै महिना आहे. अजून 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये अगदी परिपूर्ण बाप्पांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण अजून एक व्हिडिओ बनवणार आहोत, ज्या व्हिडिओमध्ये आपण इथेच येणार आहोत आणि ज्या ठिकाणी आता ह्या आकार घेऊ पाहणाऱ्या ज्या मूर्ती आहेत अगदी परिपूर्ण झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. अंकित तुम्हाला व्हिडिओ दाखवतोच, तर वेगवेगळ्या आकारातल्या बाप्पांच्या मूर्ती तुम्ही आपल्या चॅनलवरती बघतच राहा. छानपैकी बाप्पांची मूर्ती आहे. अगदी मोराचं सिंहासन आहे. आपण मगाशी बघितलं त्यावेळी बाप्पांच्या मूर्ती पूर्ण सफेद होत्या, जशा आणल्या होत्या. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस म्हणजे अगदी बॉडी कलर किंवा अगदी साफ करून त्यांना कलर रंगकाम केलं जातं. तर ही मूर्ती पाहू शकता. आणि त्याच्यानंतर अजून याच्यावर आखीव रेखीव काम अजून होणार आहे. अगदी हाताचा कलर असेल, अगदी डोळ्यांपासून असेल किंवा त्यांना अलंकार असतील, तर अशा सगळ्यांचं रंगकाम अजून बाकी आहे. आपण आलो आहे आता जुलै महिन्यामध्ये, अजून सुरुवातीचंच काम चालू आहे. याच्यानंतरची पुढची प्रोसेसचे बाप्पांची मूर्ती तुम्ही पाहू शकता. तुम्हाला वाटेल की आपल्या या व्हिडिओमध्ये की हे बाप्पा परिपूर्ण आहेत, पण अजून ह्या मूर्तींमध्ये
बघा तुम्ही ह्या बाजूने या, इथे बघू शकता. तिथे आपण पाहिली तर सेकंड प्रोसेसमध्ये आहे. इथे पण मूर्त्या आहेत बाप्पांच्या. तुम्हाला वाटत असेल की या बाप्पांच्या मूर्त्या परिपूर्ण झालेल्या आहेत, पण तसं मुळात नाही आहे, कारण का अजून मोठ्या प्रमाणावरती यावरती पुढची जी कलाकुसर आहे ती बाकी आहे. अगदी हातातले अलंकार असतील, हे बघा या ठिकाणी अजून सोनेरी कलर द्यायचा असेल तर अशा अजून मोठ्या प्रमाणावरती म्हणजे भरपूर असं काम बाकी आहे. अजून साधारणतः 1-1.5 महिना आपल्या बाप्पांना पूर्ण आकार घेण्यासाठी लागेल. असेच ह्या थोड्याशा मूर्त्या आत्ता पूर्ण झाल्यात, अजून खूप काम असं बाकी आहे. प्रणव करतोयच, त्याची मित्रमंडळीसुद्धा यामध्ये अगदी रात्री उशिरापर्यंत मदत करत आहेत आणि अगदी छान असं वाटतं इथे आल्यानंतर. तुम्हीसुद्धा एकदा पोयनारला नक्की या. वेगवेगळ्या जशा तुम्हाला पाहिजे तशा बाप्पांच्या मूर्तीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रणव देईलच. इथे पण बघा बाप्पांचं रंगकाम चालू आहे. आता बेस कोट चालू आहे ना? हां, बेस कोट झाला. आता शेडिंग म्हणजे बेसकोटचे जे झालेले कलर असतात ना, त्याला जे शाडू पडते ते, आणि त्याच्यानंतर मग अजून 2-3 लेअर येणार की. आणि आता अजून म्हणजे यांचे अलंकार वगैरे ते कधी घेणार? नंतर सगळ्यात शेवटी. आणि त्याच्यानंतर जर आता लोकांना जसे डायमंड वगैरे लागतात ते नंतर लावणार. तरी किती बेसमध्ये यायला लागतं? म्हणजे खाली सिंहासन आहे त्याला वेगळा कलर येत असेल, प्रत्येकाला वेगवेगळा. मग ही रचना सगळी तुझीच असते की म्हणजे याचा अल्बम वगैरे पूर्वी होता की अल्बम वगैरे होता की कसं? म्हणजे कल्पनेने धोतराचा रंग त्याच म्हणजे अशी गणपतीची प्रतिमा आपली ठरलेली असेल ना, म्हणजे धोतराचा रंग पिवळा पितांबर आणि हां आता कलर वेगवेगळे येतात, पण पूर्वी कसं एकच पॅटर्न असायचा. हां, आणि लोकांना असा आवडीनुसार आता सध्या त्याचे बदल होत चाललेत. तर अशा प्रकारे त्रिमूर्ती गणपती चित्रशाळा पोयनार. तर या ठिकाणी आज आपण, माझाच मित्र आहे प्रणव, तर या ठिकाणी बाप्पांच्या मूर्ती आहेत, आकार घेत आहे ते आपण पाहिलं. आणि तुम्हाला देखील पोयनार हे खेड तालुक्यामध्ये आहे. जर आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला जर बाप्पांच्या मूर्त्या हव्या असतील तर आपण आपल्या स्क्रीनवरती मोबाईल नंबर दिलेला आहे, तर या ठिकाणी संपर्क साधून आजच आपली मूर्ती ऑर्डर करा, बुक करा. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. याच्यानंतर आपण साधारण 1 महिन्यानंतर पुन्हा अगदी या ठिकाणी रंगरंगोटी करून झाल्यानंतर बाप्पांचं दर्शन आपण आपल्या ब्लॉगवरती देणार आहोत. तर अशा प्रकारे कोकणची दुनिया, आगळीवेगळी दुनिया पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.